आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकड क्रेडिटचं घरात नाही ध्यान, पण आप्पाचा बाय आप्पा इधर अकेले पूरा मार्केट उतार है, समझ नहीं कोने रे नजर नहीं मैं को क्यों आ रे नजर कैसे। आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकड क्रेडिट घरात नाही ध्यान, पण आप्पाचा बाय आप्पा इधर अकेले पूरा मार्केट उतार है, समझ नहीं आ कोने रे नजर नहीं मैं को क्यों आ रे नजर कैसे। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट यूज केलेले आहेत ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आणि इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। तर डेमो बघितल्याप्रमाणे तुम्हाला ट्रेंडिंग सॉन्ग माहितच आहे आप्पा, तर सिंपली आज आपण सॉन्गवर इथं स्टेटस आहे तो क्रिएट करणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला डेमो इमेज दिलेले आहे। तर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा तुमची इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहेत। तर जशा प्रकारे मी हे डेमो इमेज ॲड करतोय तशा प्रकारे तुमची स्वतःची इमेज अशा प्रकारे काय करायचं आहे इथं ॲड करून घ्यायचं आहे। बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असं इथं दिसून येणार आहे। तर अशा प्रकारे बघू शकता आपण इमेज इथं ॲड करतोय, तशाच प्रकारे प्रत्येक बीटमार्कला तुम्हाला इमेज आहे तो प्रत्येक ॲड करून घ्यायचा आहे। आणि ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की बघू शकता अशा प्रकारे आपली इमेज ॲड झालेली आहेत। ॲड झाल्यानंतर प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला फुल स्क्रीन करायचं आहे। त्यासाठी इमेज लेअर क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार आहे की आपला इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। तर अशाच प्रकारे काय करायचं आहे की प्रत्येक इमेज लेअर आपल्याला फुल स्क्रीन करायचा आहे। फुल स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक आणि जो स्टेटसला येणारा लुक आहे याचं कॉम्बिनेशन तुम्हाला असं युनिक असं दिसून येणार आहे। म्हणून इथं आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक इमेज लेअर प्रॉपर फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे। आणि फुल स्क्रीन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे या लेअरला प्रत्येक लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे फुल स्क्रीन इमेज केल्यानंतर स्टार्टिंगला येऊन आपल्याला काय करायचं आहे, इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता इथं बघू शकता 4 इफेक्ट आहेत। तर हे 4 इफेक्ट कशा प्रकारे ॲड करायचे ते आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिला इफेक्ट आहे तो सिंपली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार। त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायची आणि जो सेकंड नंबरचा इफेक्ट दिसतोय तो सिंपली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। आता सेकंड नंबरचा इफेक्ट कुठं आणि कुठपर्यंत अप्लाय करायचा त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 2.14 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे आणि इथंपासून लगेच दुसऱ्या 4.26 म्हणजे आपल्याला इथं एकाएक नाही करायचा, प्रत्येक लेअरला म्हणजे या 4ही लेअरला हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे। म्हणजे बघू शकता हा एकच इफेक्ट या स्टार्टिंगच्या 4 इमेज लेअरला अप्लाय करायचा आहे, 1 2 3 आणि 4 आणि जिथपासून 2 लेअर चालू आहेत बघू तुम्ही 2 बीट दिसत आहेत तिथं आपल्याला दुसरे इफेक्ट ॲड करायचे आहेत। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि थर्ड इफेक्ट इथून आपल्याला सिंपली कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की डबल बीट आहे त्या इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। इथं फक्त आपल्याला काय करायचं आहे, एकाडेक बीट सोडून इथं आपल्याला पेस्ट करायचे म्हणजे 13.8ला, त्यानंतर 15.20 आणि बघू शकता अशा प्रकारे 17.14 आणि फर्स्ट आपण फक्त जिथं डबल बीट आहे तिथं केलेलं आहे। अशा प्रकारे इथून आपल्याला एकाडेक अप्लाय करायचं आहे। तर फर्स्ट इफेक्ट झालेला आहे। परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि फोर्थ नंबरचा इफेक्ट आहे तो सिंपली इथून कॉपी करून मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, डबल लेअर आहे त्याच्या समोरच्या म्हणजे 12.2 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे। त्यानंतर 14.14ला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर इथं लास्ट आपल्याला 16.14। आता बघू शकता इफेक्ट ॲड झालेले आहेत प्रत्येक इमेज लेअरला। तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आता बघू शकता हे तुम्हाला PNG किंवा ब्लॅक PNG तुम्हाला अशा प्रकारे मी इथं प्रोव्हाइड केलेलं आहे।
तर या खालील इमेज खालील PNG आहेत अशा प्रकारे लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायच्यात. अशा प्रकारे बघू शकता इथं PNG म्हणून मी आधी लिहिले. त्यानंतर बघू शकता इथं जी रेक्टेंगल आहे ती आपल्याला वरती अशा प्रकारे घेऊन यायची आहे. आणि रेक्टेंगल फक्त आपण या डबल बीटच्या पुढेच ठेवणार आहोत. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जी PNG दिलेली आहे ती सिम्पली ॲड करून अशा प्रकारे वरती स्क्रोल करत इथं आपल्याला सेट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ 2.14 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून अशा प्रकारे लॉंग प्रेस करून इथं अशा प्रकारे सेट करायचे आहे. आता सेट झाल्यानंतर बघू शकता पहिलं ॲनिमेशन आपलं इथं क्रिएट झालेलं आहे. सेकंड ॲनिमेशनमध्ये तुम्ही इथं बघू शकता आप्पा आपण नाव लिहिलेलं आहे. तर इथं आपण ट्रेंडचं जे सॉन्ग आहे ते ट्रेंडिंग आप्पा नावाच्या सॉन्गनं आपण इथं करणार आहोत. त्यासाठी मी इथं आप्पा टाकलेला आहे. तिथे तुम्हाला नाव चेंज करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, सिम्पली आप्पा या लेअर आहे जी आपली टेक्स्टची लेअर आहे ती क्लिक करायची आहे. त्यानंतर एडिट टेक्स्टवर जायचं आहे आणि इथं आप्पा लिहिलेलं बघू शकताय ते आपल्याला खोडून तुम्ही तुमचं स्वतःचं नाव टाकू शकता. मी तर रोहित टाकले. तशा प्रकारे तुम्ही कोणतंही नाव इथं टाकायचं आहे. कलर फॉन्ट तुम्ही चेंज करू शकता. आता बघू शकता की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.